संघर्षातून अस्तित्व निर्माण झाल्यावर आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि हा रुबाब दाखवताही येत नाही आणि विकत पण घेता येत नाही. त्यामुळे आपण श्वास घेतोय तोपर्यंत जगून घ्यावं छान, कारण झाडालाही कळत नाही कोणतं कधी गळेल पान. नमस्कार मंडळी, मी सुरेखा आणि मी आज आले होते नाशिकला. तर आल्यानंतर पहिलं मी इथं मिस्टर DIY मध्ये आले. इथं छान छान अशा वस्तू होत्या. या वस्तू ज्या होत्या त्या इको फ्रेंडली होत्या आणि थोडीशी शॉपिंग केली. लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे बेल्ट, कंगवे आणि क्लिप असं बरंच काही होतं. इथं बघून बऱ्याच वस्तू घ्यावा असं वाटत होतं. त्यानंतर माझी इच्छा होती की केंद्रात जायचं, तर इथं मला केंद्र दिसलं म्हणून मी स्वामींच्या दर्शनाला केंद्रात आले. कारण मी जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाशिकला आले ना, ते स्वप्न स्वामींच्या आशीर्वादामुळेच पूर्ण होतंय. आज माझं आयुष्यातलं पहिलं मोठं स्वप्न पूर्ण होतंय आणि तेच पूर्ण करतोय आम्ही. तर इथं स्वामींचं मस्त दर्शन घेतलं आणि खरंच इथं थोड्या वेळ बसलो, खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही निघालो आयुष्यातलं पहिलं मोठं स्वप्न पूर्ण करायला. तर मला आज घ्यायचा होता मोबाईल. तर कुठला घेते ते पुढे व्हिडिओमध्ये बघाच. तर इथे आहे ना मोबाईलच्या वेगवेगळ्या क्वालिटी बघून घेतल्या आणि हे जे दुकान आहे हे आहे अहोनच्या मित्राचं. तर इथंच आम्ही आयफोन घेणार होतो. तर इथं आले आणि मी मस्त म्हणजे मोबाईल बघत होते. मला आयफोन घ्यायचा होता, तर मग कसं तिथं ठेवलेला असतो मग त्यात बघितला आणि आम्ही मोबाईल घेतलाय पण. तर इथं हे आहे अहोनचे मित्र. तर यांच्याच दुकानातून आम्हाला मोबाईल घ्यायचा होता आणि खरंच यांनी आपल्या संघर्षाच्या काळामध्ये खूप मदत केलेली आहे, म्हणून आम्ही या दुकानामध्ये आयफोन घ्यायला आलो. आणि इथं बघा आयफोन घेतला आणि तो ओपन करून दाखवते. आणि खरंच हे आमच्या आयुष्यातलं पहिलं स्वप्न होतं. जेव्हा की आम्ही युट्यूब सुरू केलं तेव्हा ठरवलं होतं की मोबाईल आम्ही आयफोन घेणार. तर इथं आयफोन घेतला आणि त्यानंतर अहोनचे मित्र आम्हाला घेऊन चालले होते नाश्ता करायला. आम्ही आधी पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर इथं बघा एका दुकानात आलो. इथं आहे ना आम्हाला लस्सी घ्यायची होती. इथं मस्त लस्सी तयार करतोय तो आणि आम्ही लस्सी घेतली. तर अहोनचे मित्र आणि अहो मस्त गप्पा मारताय तोपर्यंत आम्ही मस्त लस्सी पिऊन घेतो. आणि खरंच आज माझं पहिलं स्वप्न पूर्ण झालं. खूप छान वाटलं. तुमच्या आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे हे सगळं काही शक्य झालंय आणि इथून पुढे आता तुम्हाला छान छान असे व्हिडिओ येतील. तर इथं बघा आम्ही मस्त चाललो होतो गप्पा मारत. त्यानंतर आम्ही तिथून निघालो कारण बराच वेळ झाला होता. येताना ना हा बाजार होता. तर यामुळे हा बाजार बघून नाशिकची थोडीशी जुनी आठवण ताजी झाली. त्यानंतर झोप लागत होती म्हणून चहा घेतला आणि पुढचा प्रवास आमचा सुरू झाला. तर घाटाचा रस्ता होता आणि उशीरही थोडासा झालेला होता. वातावरण पावसाचं झालं होतं पण पाऊस तर काय आला नाही. पण आम्हाला हा प्रवास करताना खूप छान वाटलं, कारण आम्ही खूप दिवसांनी नाशिकला जात होतो आणि तिथे गेल्यावर आमच्या बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या झाल्या. येताना मस्त इथं थोडंसं पाणी प्यायला थांबलो होतो. पाणी वगैरे पिलो आणि थंडगार हवा सुटली होती त्यामुळे थोडंसं थांबलो. त्यानंतर घरी आलो. बराच उशीर झाला होता. आमचे जेवण वगैरे झाले. तर चला म्हटलं तुम्हाला मोबाईल ओपन करून दाखवते. आयुष्यातलं पहिलं स्वप्न आणि पहिला आयफोन मी आज घेतला. म्हणजे जेव्हा युट्यूब सुरू केलं होतं तेव्हाच ठरवलं होतं की आयफोन घ्यायचा. तर आयफोन सोबत आपल्याला ही कॉड येते, ही कॉड आयफोन सोबतच येते. आणि मोबाईल तर आम्ही आधी ओपन करून दाखवलं होतं. आपण म्हटलं चला तुम्हालाही ओपन करून दाखवते. आल्यानंतर पहिला स्वामींना मोबाईल दाखवला दिवा वगैरे लावून आणि मोबाईलची पूजा करून घेतली. त्यानंतरच तुम्हाला हा मोबाईल दाखवते, कारण ज्यांच्या आशीर्वादामुळे हे सगळं काही शक्य झालंय त्यांना तर विसरून चालणार नाही. त्यानंतर हे चार्जरही आपल्याला आयफोनवरच भेटलेलं होतं. तर इथं चार्जर मी ओपन करते. ओपन तर काही केलेलं नव्हतं. आणि इथं बघा चार्जर जेव्हा काढलं तेव्हा आम्ही दोघं बोलत होतो की चार्जर खूप छोटं आहे, म्हणजे बाकी मोबाईल पेक्षा हे चार्जर छोटं आहे पण वजनाला जड आहे, म्हणजे महागाचं पण आहे. तर इथं बघा चार्जर ओपन केलं आणि आपल्याला आहे ना मोबाईल सोबत एक बॅग पण फ्री भेटली आहे, जी की ट्रॅव्हल बॅग आहे. क्वालिटी छान आहे. तर या 3 वस्तू आपल्याला भेटल्या. तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा आणि शेजारी जे हाईप ऑप्शन आहे तिथेही हॅबीचे पॉइंट द्या. आणि इथून पुढे तुम्हाला नवनवीन असे व्हिडिओ बघायला भेटतील. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.